तेलंगणा राज्यातील भूपालपल्ली जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली। या घटनेत गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या 8 युवकांपैकी 6 युवक पाण्यात वाहून गेले आणि काल सायंकाळची ही घटना आहे। 8 युवक गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेले होते आणि 20 वर्षाखालील हे सर्व युवक होते। यातून 2 युवक सुरक्षिततेने बाहेर निघाले, परंतु 6 युवक पाण्यात वाहून गेले आणि काल रात्री मासेमार करणाऱ्या नागरिकांनी शोध मोहीम घेतली होती। त्यानंतर आज सकाळपासून भूपालपल्ली जिल्हा प्रशासनाने शोध मोहीम 7 वाजेपासून राबवली। जवळपास 6-6.5 तास नंतर 12:30 वाजता 6 युवकांचे जे मृतदेह आहेत ते पोलिसांनी बाहेर काढले आणि गोदावरी नदीत पाण्याचा प्रभाव जास्त असतो। तेलंगणा सरकारने ज्या ठिकाणी मेडीगट्टा धरण बांधले होते त्या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली। गडचिरोली जिल्ह्याचा शेवटचा भाग आहे, महाराष्ट्र सीमावर्ती भाग आहे आणि एक अंबडपल्ली गावात दुःखाचे सावट आहे आणि आपण दृश्यामध्ये बघू शकतो कशा प्रकारे गंभीर संकट यावेळी अनेक कुटुंबांवर आलेले आहे आणि अनेक कुटुंब जे आहेत ते दुःखाच्या सावटमध्ये आहेत आणि सध्या भूपालपल्ली जिल्ह्यातील मादेपूर जो भाग आहे, मादेपूर भागात पोस्टमार्टम सुरू आहे। ग्रामीण रुग्णालय येथे पोस्टमार्टम सुरू आहे आणि अनेक युवकांचे मृतदेह आढळल्यामुळे दुर्दैवी घटना आहे, कारण की एक गंभीर संकट यावेळी या युवकांवर आला। पाण्याच्या प्रभावामुळे पाण्यातच बुडून मृत्यू झाला आणि सध्या मादेपूर इथे पोस्टमार्टम सुरू आहे। काही वेळात त्यांचे शव त्यांच्या नातेवाईकांना पालकांना देण्यात येईल। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत नेमडी इरफान, TV9 मादेपूर, भूपालपल्ली डिस्ट्रिक्ट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।